काल रात्री मला साधारण 1 वाजता आमच्या ज्या तुळीन हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टर आहेत कविता जगडा त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सदर झालेल्या घटनेसंदर्भात मला माहिती दिली. ती माहिती दिल्यानंतर त्यावेळेला पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे गेले, हॉस्पिटलला भेट दिली. हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेले. त्या ठिकाणचे सिनियर PI जाधव साहेब यांना भेटलो आणि जे दोषी होते, ज्यांनी हा भ्याड हल्ला केला होता डॉक्टर आणि आपल्या कर्मचाऱ्यावर, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची त्यांना आम्ही मागणी केली. खरं म्हणजे जे डॉक्टर असतील किंवा ज्या आपल्या नर्स असतील, त्या ठिकाणी काम करणारे इतर कर्मचारी असतील, हे आपल्यासाठी काम करत असतात आणि हे दिवस असो किंवा रात्र असो आपले कर्तव्य बजावत असतात. पण अशा ठिकाणी काही त्यांच्याबद्दलही तक्रार असू शकतील, पण त्या कायदेशीर मार्गाने आपण त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. पण आपण अशा प्रकारे जर त्यांच्यावर मारहाण किंवा त्यांच्यावर जर हल्ला करणार असाल आणि कायद्याला जर हे करणार असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारची सुविधा पुरवताना महानगरपालिकेला भविष्यात अडचण होऊ शकते किंवा चांगले डॉक्टर, प्रशिक्षित डॉक्टर आपल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होण्यास आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. मी इथे वसई विरार महानगरपालिकेच्या विजयनगर तुळिंजे रुग्णालयाचे नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स आणि इतर सर्व कर्मचारी यांच्या वतीने इथे एक निषेध म्हणून व्यक्त करण्यासाठी उभे आहोत. काल रात्री कर्तव्यावर उपस्थित डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांच्यावर रुग्णाचे नातेवाईक यांनी मारहाण केलं, शिवीगाळ केली आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आमच्या स्टाफवर त्यांनी मारहाण केली. तरी ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि ह्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. आम्ही रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळी फीत आम्ही दंडावर बांधून आमचं काम आम्ही करत आहोत. तरीसुद्धा सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे आणि पुढे अशी घटना होऊ नये म्हणून प्रशासनास विनंती आहे की त्यांनी देखील सिक्युरिटी संदर्भात योग्य ती व्यवस्था करावी ही नम्र. काल रात्री रुग्णालयात नर्सेस आणि डॉक्टरांवरती रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात मारहाण व शिवीगाळी केलेली आहे आणि त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी देखील त्याच्यावरती काही कारवाई न करण्याची हे घेतलेली आहे. तरी पण सगळ्यांना विनंती केल्यानंतर कारवाई केलेली आहे. परंतु वारंवार असे घडल्यास त्यासाठी जबाबदार कोण? तर प्रशासनाने ह्यासाठी योग्य ती कारवाई करावी व आम्हाला प्रोटेक्शन द्यावे ही विनंती. मी इथे वसई विरार महानगरपालिकेत तुळींज येथे ॲज अ GNM म्हणून काम करते. पण आम्ही नाईट ड्युटी करतो त्यावेळेस आम्ही इथे सुरक्षित नाही आहोत. कारण की कालच झालेल्या ह्याच्यामुळे सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे स्टाफच्या की इथे काम कसं करावं. कारण की आमच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. तर त्यामुळे कुणीही येऊन आम्हाला शिवीगाळ करणं, मारहाण करणं हे चुकीचं आहे आणि त्यामध्ये पोलिसही काही ॲक्शन घेत नाहीत. ही बाब दखल घेण्या पात्र आहे. तर प्रशासनाने ह्या गोष्टीचा विचार करावा. कारण की सर्व स्टाफ लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे की उद्या हिला मारले, उद्या आम्हालाही मारू शकतात. त्याच्यामुळे सगळेजण विचार करतात की काय करावं. त्यासाठी प्रशासनाने आमची दखल घ्यावी ही आमची विनंती आहे.